नागपूर येथे काल 2 गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे। यातच आता माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपूरच्या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। यात बच्चू कडूंनी नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे। मुळात मुख्यमंत्री यांच्या घरात दंगल होत असेल तर यासारखी दुर्दैवी बाब नाही। केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे। सत्ता असताना जर मोर्चा काढावा लागत असेल तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। 350 वर्षांचा इतिहास आहे। चित्रपट तर आता आला, अनेकांना इतिहास माहित नाही। पिक्चर बघून नागरिक भडकलेले दिसतात। मेल्यानंतर शत्रुत्व जातं ही भारताची संस्कृती आहे। ज्या समाजकंटकांनी दंगल फडकवली त्या दोघांवरही कारवाई अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। ते दोन समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली आहे। तणावाचं वातावरण सध्या नागपुरात आहे। पोलीस सर्च ऑपरेशन राबवत आहेत। तर झालेल्या घटनेचा निषेधच करतो, पण मुळात सीएम आणि गृहमंत्र्याच्या घरात जर दंगल होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे। आणि ज्यांनी मोर्चे काढले किंवा ज्यांना कबर औरंगजेबाची कबर काढायची आहे किंवा उकळून फेकायची आहे आणि अशी जर मागणी आहे तर केंद्र आणि राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे आणि त्यांचं सरकार त्यांचं ऐकत नसेल, त्यासाठी मोर्चा काढावे लागत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट मला नाही वाटत जगात दुसरी असेल म्हणून। फडणवीसांचं एक ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की दोनही समाजातले लोक जे आहेत ते शांततेने त्या परिसरामध्ये राहतात, मात्र अशा प्रकारची दंगल आता होत आहे। कसं पाहता या दंगलीकडे? मला वाटते अतिशय ह्या अशा गोष्टी घडणं म्हणजे इतिहास 350 वर्षाचा आणि चित्रपट आता आला म्हणजे चित्रपटाच्या दृश्यावरून 350 वर्षानंतरची गोष्ट आता पेटून उठावी। अर्थात तुम्ही इतिहास वाचलाच नाही, पिक्चर पाहूनच भडकलेले लोक दिसतात। तर छत्रपतीला हे अपेक्षित नव्हतं। अफजल खानाची कबर स्वतः पायथ्याशी, प्रतापगडाच्या पायथ्याशी मला वाटतं छत्रपतीने स्वतः बांधली आणि त्या दिवाबत्ती हे केली। मेल्यानंतर शत्रुत्व जातं अशी संस्कृतीच आहे भारताची। आणि मग अशा वेळेस अशा पद्धतीनं जे काय असेल, कोणते दोनही धर्मापेक्षा आहे जे काही समाजकंटक आहे दोनही बाजूचे, त्या दोघांवर कारवाई झाली पाहिजे। बाहेरून लोक येऊन दंगल केली असल्याचं जे आहे ते आता सत्ताधारी म्हणतात। मला असं म्हणायचं आहे का जिथे मुख्यमंत्री आहेत ते होम मिनिस्टर आहे, तिथे दंगल होतं याचा अर्थ तुमचं प्रशासन कसं आहे, या राज्याची पोलीस यंत्रणा किती ढसाळलेली आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।